नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओ लेसनमध्ये आपण समरी आणि एक्सप्लेनेशन, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज, इंग्लिश वर्कशॉप आणि लँग्वेज स्टडी ॲक्टिव्हिटीज, प्लीज डोंट रीड धिस पोएम ऑफ नेन नेस्बिट ऑफ 7th क्लास, या पोएमच्या सगळ्या गोष्टी आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओ लेसनमध्ये पाहणार आहोत। मग सुरुवातीला आपण या पोएमचं हे जे काही समरी एक्सप्लेनेशन पाहूया। त्यानंतर मग ज्या काही वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आहेत, इंग्लिश वर्कशॉपमधल्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत आणि ॲक्टिव्हिटी ज्या लँग्वेज स्टडी सेक्शनमध्ये आहेत त्या देखील आपण पाहणार आहोत। सो लेट्स गेट स्टार्टेड। So we begin with our video with warming up activities, which we include some questions. Question 1: when you write something or paint something or make something, do you want others to see it? Discuss the reasons for your answer. जेव्हा तुम्ही काही लिहिता किंवा रंगवता किंवा काहीतरी तयार करता तेव्हा इतरांनी ते तुम्हाला पाहावं असं वाटतं का, याबद्दल थोडीशी तुमच्या उत्तराच्या कारणाची चर्चा करा म्हटले। Definitely yes. Whenever I write, paint or make something, I really want others to see it because I like anybody else praise me, appreciate my work or give me a pat of motivation which inspires me very much. की इतरांनी पाठीवर कौतुकाची थाप मारावी, आपलं कौतुक करावं असं वाटतं, म्हणून आपण केलेली प्रत्येक गोष्ट इतरांनी पाहावी अशी आपली इच्छा होते। नेक्स्ट, have you ever been told not to do certain things? Did you stop doing that immediately or did you continue to do same anyway? Make a list of your don'ts in groups of 5. Discuss the list and complete the following table. की तुम्हाला एखादी वेळेस एखादी गोष्ट करण्यास सांगितलेली असते तरी पण तुम्ही ती न सांगता पुढे कंटिन्यू ठेवता का तिथेच थांबता? मग अशाच एखाद्या न कराव्याच्या गोष्टीची यादी करा आणि तुमचे रिस्पॉन्स त्या टेबलमध्ये टाका। Table: list of don'ts, stopped it doing it or tried it, did it anyway. So number 1, don't spoil your uniform. युनिफॉर्म घाणेरडा करू नको असं म्हटल्याबरोबर आपण काय करतो? स्टॉप्ड डुईंग इट, आपण ते ताबडतोब थांबवलं पाहिजे किंवा थांबवतोच मी। प्रत्येकाचा पर्सनल आपला रिस्पॉन्स तुमचा कदाचित वेगळा येऊ शकतो। डोंट वेस्ट टाइम इन वॉचिंग टीव्ही, स्टॉप्ड डुईंग इट. डोंट वॉच टीव्ही फ्रॉम अ क्लोज डिस्टन्स, स्टॉप्ड डुईंग इट इमिजिएटली. Don't eat anything kept open, stopped doing it immediately. Don't scribble anything anywhere, stopped doing it. And don't waste water, also stopped doing it. की म्हणजे अशा प्रकारचे जर तुम्हाला गोष्टी नको करायला सांगितल्या असतील तर मग तुम्ही त्या करतच राहता का तात्काळ त्या करणं थांबवता? सो युअर रिस्पॉन्स इज क्वाइट डिफरंट फ्रॉम मी। नेक्स्ट, प्लीज डोंट रीड धिस पोएम. आता या कवितेचा आपण आशय समजावून घेऊया। सो बिफोर वी लर्न समरी ऑफ द पोएम, a little bit information about the poet Nan Nesbitt. So the poem Nan Nesbitt is a children's poet, एक बालकवी म्हणू शकतो आपण त्यांना। he writes humorous poem, त्यांनी अनेक विनोदी कविता लिहिलेल्या आहेत। they express children's feelings and experiences, की त्या कवितामधून त्यांनी मुलांच्या भावभावना आणि त्यांचे अनुभव व्यक्त केलेले आहेत। ordinarily all authors wants people to read their literature, की जे काही ऑथर्स असतात, लेखक असतात, कवी असतात, त्यांची सर्वसामान्यांची इच्छा काय असते हो, की इतरांनी आपलं साहित्य वाचावं। बट फनीली, पण विनोदाने, द ऑथर ऑफ दिस पोएम कीप्स ऑन वॉर्मिंग द रीडर नॉट टू रीड हिज पोएम, पण गमतीने या कवितेचे कवी जे काही रीडर्स आहेत, वाचक आहेत, त्यांना वॉर्निंग देतात, सतत वॉर्निंग देतात की तुम्ही माझी कविता वाचली नाही पाहिजे। द वॉर्निंग्स हॅव जस्ट द अपोजिट इफेक्ट्स, आणि त्या इशाऱ्याचा नेमका विरोधी अर्थ होतो। अँड यू आर टेम्प्टेड इवन मोर टू रीड द पोएम, आणि ती वाचू नका याचा नेमका उलटा परिणाम होतो आणि वाचक रीडर आणखी उत्सुकतेने ती कविता काय करतो, वाचतो।
प्लीज डोंट रीड धिस पोएम. आता आपण या कवितेचा आशय बघूया. प्लीज डोंट रीड धिस पोएम. कवी काय म्हणतात की कृपया ही कविता तुम्ही वाचू नका. इट्स ओनली मेंट फॉर मी. ही कविता फक्त माझ्यासाठीच आहे. दॅट्स इट. जस्ट मूव्ह अलॉंग नाव. देर इज नथिंग हिअर टू सी. आता खूप झालेलं आहे. आता जस्ट मूव्ह अलॉंग. आता तुम्ही बाजूला व्हा. देर इज नथिंग हिअर टू सी. या ठिकाणी बघण्यासारखं वाचण्यासारखं काही एक नाहीये. बिसाइड्स आय एम शुअर यू वुड रॅदर जस्ट गो आउटसाइड अँड प्ले. आणि कवी पुढं काय म्हणतात की मला तर खात्री आहे की जेव्हा तुम्ही ही कविता उघडसाल तेव्हा तुम्ही ती वाचणार नाही, तर इनफॅक्ट तुम्ही ती पुस्तक, ती वही, ते पुस्तक, ती कविता बाजूला ठेवून कुठेतरी बाहेर खेळायला जासाल अशी कवीला खात्रीच आहे. सो पुट द पोएम डाऊन नाव. कवी पुन्हा काय म्हणतात की चला ती पोएम काय करा तुम्ही खाली ठेवा. अँड स्लोली बॅक अवे. आणि स्लोली बॅक अवे. इथून निघून जा किंवा ती कविता काय करा चटकन खाली ठेवा. कारण हे आता वाचण्यासारखं काही एक नाही. ती कविता फक्त माझी आहे. हे पुन्हा हे व्हाय आर यू स्टील रीडिंग. पुन्हा कवी वाचणाऱ्याला प्रश्न विचारतात की तू आतापर्यंत आणखी का वाचत आहेस. दॅट्स इडन्स व्हेरी नाईस. ही कविता फारशी चांगली नाही. आय हॅव आस्क्ड यू वन्स पोलाइटली. मी तुला एकदा अतिशय नम्रपणे सांगितलेलं आहे की तू ही कविता फक्त माझी आहे, तुम्ही वाचू नका. डोंट मेक मी आस्क यू ट्वाइस. मला आता पुन्हा दुसऱ्यांदा म्हणायची वेळ येऊ नको. मी तुला एकदा अतिशय नम्रपणे सांगितलेलं आहे की ही कविता फक्त माझ्यासाठीच आहे. आय एम टेलिंग यू इट्स प्रायव्हेट. पुन्हा कवी काय म्हणतात की मी तुला पुन्हा सांगत आहे की ही एक प्रायव्हेट कविता आहे, ही एक खाजगी कविता आहे. डोंट रीड वन मोर लाईन. आणि आता या कवितेची तू अगदी एक ओळ देखील वाचू नको. ते पुन्हा वॉर्निंग काय करतं, हे दॅट्स वन मोर, नाव स्टॉप इट. आणखी बघ. आता म्हणत तू पुन्हा एक ओळ वाचलेली आहेस आणि आता मात्र तुला या ठिकाणी थांबलंच पाहिजे. आता एकही ओळ तू वाचली नाही पाहिजे. दिस इजंट युअर्स, इट्स माइन. कारण ही कविता तुझी नाही आहे, तर ही कविता कोणाची आहे, माझी आहे. ही माझी खाजगी कविता आहे. त्यामुळे तू आता ती वाचली नाहीच पाहिजे. तू आता वाचवणं थांबवलं पाहिजे असं कवी म्हणतात. पुढच्या स्टँजामध्ये काय, यू आर नॉट अलाउड टू रीड दिस. यू आर नॉट अलाउड टू रीड दिस. You really have to stop. If you don't quit this instant, I swear I will call a cop. आता कवी थोडीशी आणखी इशारा सक्त देतात. काय म्हणतात की तुला ही कविता वाचण्याची परमिशन नाही, परवानगी नाहीये. यू रिअली हॅव टू स्टॉप. आता मग तुला नक्कीच थांबलं पाहिजे. इफ यू डोंट क्विट दिस इन्स्टंट. आणि तू तुझं जर हे वाचवणं थांबून जर कविता खाली टाकला नाहीस तर मी काय केलं, आय शुअर, मी शपथ घेऊन सांगतो की आय विल कॉल अ कॉप. कॉप म्हणजे पोलीस. मी काय करेल, पोलिसांना बोलवेल. म्हणजे तू तात्काळ तुझं कविता वाचणं काय कर, थांबव. पुढच्या स्टँजामध्ये काय म्हणतात बघा, मग पोलीस येतील आणि काय करतील, हे विल ड्रॅग यू अप इन हँडकप्स. तुला ते हतकड्या घालतील. हँडकप्स म्हणजे काय, हतकड्या घालतील आणि तुला ते खेचत घेऊन जातील आणि काय करतील, ही विल लॉक यू अप इन अ जेल. तुला जेलमध्ये ते लॉक करतील, बंद करतील. अँड लिव्ह यू देअर फॉर एव्हर. आणि त्याच ठिकाणी तुला ते कायमचं जेलमध्ये बंद करून ठेवतील. अंटील यू आर ओल्ड अँड फ्रेल. आणि जोपर्यंत तू वयस्कर होणार नाहीस, म्हातारा होणार नाहीस, फ्रेल म्हणजे अगदी कमकुवत होणार नाहीस, तोपर्यंत तुला ते काय करतील, कायमचं तुला त्या जेलमध्ये बंद करून ठेवतील. युअर फ्रेंड्स विल ऑल फॉरगेट यू. आणि मग काय होईल की तुझे मित्र तुला पूर्णतः विसरून जातील. यू वोंट बी इवन मिस्ड. आणि तू इतके दिवस त्या जेलमध्ये असेल, तुरुंगात असेल की तू आहेस याची जाणीव कदाचित तुझ्या मित्राला होणारच नाही. त्याच्यामुळे तुझं अस्तित्व त्यांना अजिबातच जाणवणार देखील नाही. युअर फॅमिली टू विल लाईकली फॉरगेट दॅट यू एक्झिस्ट. आणि तुझे मित्रच नाही तर तुझं कुटुंब देखील तुझं अस्तित्व होतं ही गोष्ट काय करेल, विसरूनच जाईल. म्हणून तू काय कर, आता ताबडतोब तुझं वाचणं थांबव, नाहीतर मी पोलिसांना बोलवेल, असं कवी पुन्हा वॉर्निंग देतात.
आता शेवटच्या 2 स्टँजामध्ये काय म्हणतात, अँड ऑल बिकॉज यू रीड दिस इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग फन. आणि हे एवढं सगळं जे काही महाभारत होणार आहे, तुला पोलीस येणार आहेत, पकडणार आहेत आणि तुझं कुटुंब, तुझे मित्रच नाही तर तुझे कुटुंब सुद्धा तुझं अस्तित्व विसरून जातील. एवढं सगळं रामायण महाभारत कशामुळे घडणार आहे, अँड ऑल बिकॉज यू रीड दिस इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग फन. इतर गंमत मज्जा करण्यापेक्षा तू काय करत आहेस, ही कविता वाचत आहेस, ह्यामुळेच एवढं सगळं महाभारत घडणार आहे. इट्स टू लेट नाऊ ॲमिगो. ॲमिगो मीन्स फ्रेंड, की आता मित्रा खूपच उशीर झालेला आहे. तुला मी खूपदा वारंवार सांगितलेलं आहे की तू ही कविता वाचू नको, तरी पण तू ती वाचतच राहिलास. त्यामुळे आता खूप उशीर झालेला आहे. द पोएम इज नियरली डन. आणि तू ही कविता जवळपास काय झालेला आहेस, आता पूर्णतः वाचलेला आहेस. मग आता काय करू शकतोस, देर इज ओनली वन सोल्युशन. आता यावर मात्र एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे कोणता उपाय, कवी कोणता उपाय सांगतात बघा. आता हेर इज व्हॉट यू विल हॅव टू डू. मग तुला काय करावे लागेल याच्यावर आता, कारण तू तो कविता पूर्ण वाचणं संपवलेलं आहेस. टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली दे शुडंट रीड इट टू. मग आता त्यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे कोणता, की तू काय कर, आता तू तर कशी बशी कविता वाचलेल्याच आहेस, पण आता त्यावर एकच उपाय आहे की तू काय कर, तू तुझ्या मित्रांना आणि तुझ्या कुटुंबातल्या इतर सदस्यांना आवर्जून सांग की तुम्ही ही कविता अजिबात वाचू नका. हाच एक याच्यावर उपाय आहे, असं कवी शेवटच्या स्टँजामध्ये म्हणतात. तर हा झाला या कवितेचा आशय. आता आपण पाहूया या कवितेच्या काही उर्वरित ऍक्टिव्हिटीज. Activities from English workshop. Find the pairs of rhyming words used in each stanza. Rhyming words च्या जोड्या पाहिजेत आपल्याला या ठिकाणी. Me see, play away, nice twice, line mine, stop cop, jail frail, mist exist, fun done, do to. Think and answer. The poet is telling someone not to read the poem. Who is that someone? मग तो कोण आहे की ज्याला कवी सांगत आहे कविता वाचू नको म्हणून. Answer. That someone is those who wants to read the poem or who likes the poem. की जे असे कोण आहेत की जो कोणी वाचत आहे त्यालाच कवी वाचू नको असं सांगत आहे. What did you feel when you read the line? Please don't read this poem. जेव्हा तुम्ही ही लाईन वाचाल तेव्हा तुम्हाला काय वाटतं, तर when I read the line, please don't read this poem, I become eager to read the poem as soon as possible. की जेव्हा मी ही लाईन वाचतो, ही कविता वाचू नका, तेव्हा मला याउलट मला ही कविता वाचण्याची उत्सुकता निर्माण होते. डज द पोएट रिअली वॉन्ट यू टू स्टॉप रीडिंग द पोएम. खरोखरच कवी तुम्हाला कविता वाचण्यापासून प्रवृत्त करू इच्छित आहे का? डेफिनेटली नॉट. The poet does not want you to stop reading the poem because he knows the context of human nature who likes to do the things which they told not to do. कारण कवीला विरोधाभास माहिती आहे की एखाद्या व्यक्तीला गोष्ट नको करू म्हटले ते लोक काय करतात, आवर्जून करतात. नेक्स्ट. What does the poet mean when he says tell all your friends and family they shouldn't read it too? असं या कवितेतून कवीला काय सांगायचं आहे? When the poet says tell all your friends and family they shouldn't read it too, he means to say that they should also behave opposite of what the poet says and must read the poem. त्यांनी सुद्धा कवीने सांगितलेल्याच्या नेमकं उलट बिहेव करावं आणि कविता वाचवी, असाच कवीचा काही मानस आहे. What situation the following lines remind you of? Put the poem down now and slowly back away. खालील लाईन तुम्हाला कोणत्या परिस्थितीची आठवण करून देतात? The lines remind me of the situation when my parents tell me to study instead of playing. जेव्हा मी अभ्यास करण्याऐवजी जेव्हा बाहेर खेळत बसतो किंवा टीव्ही बघत असतो तेव्हा त्या परिस्थितीची मला ही कवी आठवण करून देते. Decide whether the following things are right or wrong. Give reasons for your answer. Reading someone else's letter, इतरांचे पत्र वाचणे.
It is totally wrong to read someone else's letter because such things belongs to their personal such habits considered as bad manners. ही अतिशय वाईट सवय आहे. Reading someone else's diary, it is totally wrong to read someone else's diary because such diaries contain personal information and experiences, so we do not have a right to peep into someone's personal life. किंवा इतरांच्या खाजगी आयुष्यात आपल्याला डोकावण्याचा अजिबात अधिकार नाहीये. लुकिंग ॲट द कीबोर्ड वेन समवन इज टायपिंग अ पासवर्ड, हे कोणी पासवर्ड टाईप करत असताना कीबोर्डकडे सतत पाहणं. आन्सर, लुकिंग ॲट द कीबोर्ड when someone is typing a password is a serious crime because password is a sensitive case. कारण पासवर्ड ही अतिशय संवेदनशील गोष्ट आहे आणि जर आपण अशा प्रकारचं एखाद्याचं टायपिंग करत असताना पासवर्ड पाहणं हा एक गंभीर गुन्हा देखील होऊ शकतो. Eavesdropping, listening to others people कन्व्हर्सेशन विदाउट देअर नॉलेज, की एखाद्या दोन व्यक्तीमधलं संभाषण त्यांना न कळू देता ऐकणं. इट इज टोटली अ रॉंग थिंग. इट इज अ बॅड हॅबिट टू लिसन others conversation without knowing them. Trying to get someone's address, phone numbers, email ID without their knowledge, it is a serious crime to get someone's address, phone number and email ID without their knowledge. It is also a crime as someone can misuse of such things for their personal profits. कारण अशा गोष्टीचा काही जण त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी वापर करून घेऊ शकतात. Read the lines given in the table, discuss what they mean and when they might be used. Then use your imagination and name situation which these lines may be used by different speakers. तर या ठिकाणी आपल्याला खाली काही टेबल दिलेलं आहे आणि त्या टेबलमध्ये तक्त्यातली काही ओळी काळजीपूर्वक दिलेल्या आहेत. आपली कल्पनाशक्ती वापरून ती बोलणाऱ्याने ती व्यक्ती वाक्य कुठं वापरली असतील, आपल्याला याचे प्रसंग काय करावेत ते त्या ठिकाणी लिहावायचे आहेत. तर जसं one is done for you, just move along now, there is nothing here to see. Situation, people gathering to watch a fight between two brothers. A friend of the two brothers who is trying to stop the fight tells the people, I have asked you once politely, don't make me ask you twice. हे वाक्य सिच्युएशन किंवा अ बॉय इज डिमांडिंग मनी टू बाय जंक फूड टू हिज फादर. जेव्हा एखादं मूल आपल्या वडिलांकडून जंक फूड विकत घेण्यासाठी पैसे मागतात तेव्हा स्पीकर कोण असेल, फादर इज वॉर्निंग हिम नॉट टू आस्क मनी फॉर दिस. फादर वडील त्याचा वॉर्निंग देत आहेत. दॅट इजंट युअर्स, इट्स माइन. वेन टू स्टुडंट्स फायटिंग फॉर द सेम थिंग्स, वन ऑफ देम टेल्स दिस टू एनी एल्डरली पर्सन. त्याच्यापैकीच एक जण कोणाला सांगतो की हे माझं आहे तुझं नाहीये. If you don't quit this instant, I swear I will call a cop. Someone threatens someone without any reasons. की एखादा व्यक्ती किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला जेव्हा कोणत्याही कारणाशिवाय धमकी देतो तेव्हा हे तशा परिस्थितीमध्ये हे वाक्य लाईन्स आपण बोलतो. द पर्सन हु वॉज थ्रेटन्ड वॉन्ट्स समवन हु इज थ्रेटनिंग हिम. इट इज टू लेट नाव वेन ए पेशंट डाईज बिफोर द अरायवल ऑफ द डॉक्टर. जेव्हा एखादा पेशंट डॉक्टरांच्या येण्यापूर्वीच निधन पावतो, मरण पावतो, तेव्हा तशा परिस्थितीत हे वाक्य उद्गारलं जातं. फॅमिली मेंबर्स टेल दिस डॉक्टर. एखादा घरातील सदस्य डॉक्टरांना हे वाक्य डॉक्टरांना उद्देशून हे वाक्य विचारतो. हेअर्स व्हॉट यू विल हॅव टू डू वेन समवन आस्क फॉर अ सोल्युशन. की जेव्हा एखादा व्यक्ती दुसऱ्या कोणाला तरी एखादं सोल्युशन मागतो कोणत्या गोष्टीवर, तेव्हा समवन्स फ्रेंड टेल्स हिम. तेव्हा त्याचाच मित्र, कोणीतरी मित्र त्याला सांगतो. ॲड वन ऑर टू लाईन्स बिफोर और आफ्टर द लाईन्स बिलो टू प्रिपेअर अ शॉर्ट डायलॉग. आपल्याला शॉर्ट डायलॉग करण्यासाठी इथे जे आपल्याला 4 लाईन दिलेल्या आहेत, या 4 लाईनच्या अगोदर किंवा नंतर काही शॉर्ट लाईन्स आपल्याला काय करायचे आहेत, ॲड करावायच्या आहेत.
It's only meant for me. Gopal, can I use your pen please? Ganesh, no, sorry. Gopal, but why? It's only meant for me. That isn't very nice. Mother, why had Gopal phoned you? Smita, he wants my maths notebook. Mother, what for? Smita, to copy down the homework. Mother, did you give him the notebook? Yes, mother, he is my best friend. Mother, that isn't very nice. You really have to stop. Mother, what are you doing now? Myself, mother, I am watching TV. You are watching TV since morning. This is the last episode that I am going to watch. Mother, you really have to stop. तो आता खरोखर थांबलं पाहिजे. There is only one solution. Myself, mother, my friend is not talking with me. Mother, what for? Myself, we had an argument in the class. Who is responsible for the argument? Myself, I realized that it was my mistake. Mother, there is only one solution. Go and say sorry to him. Find all contracted forms used in the poem. काही contracted संक्षिप्त रूप आहे त्या ठिकाणी जसं it's, it is, that's, that is, there's, there is, I am, you'd, you would, is not, do not, you are, I will, he will, won't, poem is, here is, you will, shouldn't.